अजित पवारांनी कोकाटेंना तुर्तास माफ केलं असलं तरी रोहित पवारांनी ट्विट करून धाकधूक वाढवलेली आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ 42 सेकंदांचा नसून 18 ते 22 मिनिटांचा असा आहे आणि चौकशी अहवाल आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। पाहूयात। कृषी मंत्री कोकाटेंची दिलगिरी मान्य करत अजित पवार यांनी त्यांना माफी दिली। पण पुढच्या काही तासात रोहित पवारांनी रमीच्या व्हिडिओवरून आणखी एक ट्विट केलं। कोकाटे 42 सेकंद नाही तर तब्बल 18 ते 22 मिनिटं विधान परिषदेत रमी खेळत होते असं चौकशीमध्ये समोर आलं असा दावा रोहित पवारांनी केला। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर करण्यात आल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहामध्ये तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? वैजापूरला गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये कोकाटेंनी हजेरी लावली। यावेळी कोकाटेंना विचारणा केली, पण आपल्याला राजकीय बोलायचं नाही असं म्हणत रमी आणि राजीनाम्यावर त्यांनी बोलणं टाळलं। मी राजकीयदृष्ट्या आज काही बोलू इच्छित नाही। त्यामध्ये आजचा हा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक सोहळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेत। त्यामुळे राजकीय गोष्टीवरती बोलणं उचित होणार नाही। त्यामध्ये मला या ठिकाणी तर रस नाही आणि आपल्याला काही बोलायचं असेल तर वरिष्ठाशी बोलावं। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी आपण बोलावं। पण या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही। अजितदादांनी तुम्हाला काही सूचना दिल्याच्या बातम्या सुद्धा काल समोर आल्या, काय काय सूचना आहेत? मी राजकीय दृष्ट्या या ठिकाणी काहीही भाष्य करू इच्छित नाही। गेल्या 2-3 आठवड्यांपासून राज्यातले काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले। माणिकराव कोकाटे असतील किंवा इतरही असतील, कोकाटेंच्या विशेषत्वाने राजीनाम्याची मागणी झाली। तुम्ही काल कॅबिनेट नंतर काही किंवा कॅबिनेट मंत्र्यांना काही तुम्ही क्लास घेतला किंवा त्यांना काही सूचना दिल्यात असं काही? मंत्रिमंडळामध्ये आपण जे बोलतो ते बाहेर सांगायचं नसतं। रमीचा व्हिडिओ समोर येताच कोकाटेंनी आपण रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्किप करत होतो आणि त्यासाठी 42 सेकंद लागतात असं कोकाटे म्हणाले। त्यानंतर नेमका व्हिडिओ समोर कसा आला आणि कोकाटे खरंच पत्ते खेळत होते का यावरून चौकशीचे आदेश विधान परिषदेच्या सभापतींनी दिले आहेत। चौकशीमध्ये रमी खेळतानाचं सिद्ध झालंच तर नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी राजीनामा देणार हे कोकाटे यांनी बोलून दाखवलंय। आता रोहित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे अहवालामध्ये जर नमूद आहे की कोकाटे 18 मिनिटं रमी खेळत होते। मी चौकशीच्या साठी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय टाकलं या चौकशी अंती सर्व बाहेर येणार आहे। त्यामुळे ते चौकशी अंती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे। माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे। आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार आणि अशा पद्धतीने असंवेदनशीलता त्यांची आहे। जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। दादांनी आता त्यांची दादागिरी दाखवणं गरजेचं आहे। चुकीचा माणूस कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असू तर त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शिस्त म्हणून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। सूरज चव्हाणावर कारवाई केली तरी मंत्र्यांच्यावर पण मी कारवाई करू शकतो हा संदेश त्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्र्यांनी दाखवा। तर कोकाटेंच्या विरोधात पत्ते फेकत प्रातिनिधिक आंदोलन करणाऱ्या छावाच्या विजय घाटगेंनी मोठा आरोप केला आहे। आधी शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घ्या मग आम्ही राजीनामा घेणार अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचा दावा घाटगे यांनी केलाय। समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचे आधी राजीनामे घ्या मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे दिले जातील। म्हणजे लहान लेकरासारखा खेळ ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे। कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही। मुख्यमंत्री का हतबल झालेत हेही माहीत नाही।
शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. शेवटी वॉर्निंग देऊन कोकाटेंसह इतर वादग्रस्त मंत्र्यांना अभय दिल्याची माहिती आहे आणि त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचे दौरे आणि सरकारी कार्यक्रम देखील सुरू झाले. पण चौकशी अहवालात कोकाटे खरंच रमी खेळत होते की ऍड स्किप करत होते, नेमकं समोर काय आलं हे अधिकृतपणे सरकारकडून समोर आलेलं नाही. आणि जरी कोकाटे दोषी आढळले तरी माफी कायम राहील की राजीनामा याचं उत्तर देखील येत्या काळामध्ये मिळेल. वैजापूरहून दत्ता कनवटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.